नमस्कार, मी डॉक्टर समाधान काळे. डॉक्टर समाधान काळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आजचा विषय आहे निम्न रक्तदाब. त्याला लो ब्लड प्रेशर म्हटले जाते किंवा रक्तदाब कमी होणे पण असे म्हटले जाते. सामान्य रक्तदाबापेक्षा रक्तदाब कमी असेल तर त्याला हायपोटेन्शन असे म्हणतात. रक्तवाहिन्यामध्ये रक्त फेकण्याच्या हृदयाची शक्ती कमी पडते म्हणून असे होते. सर्व रक्ताभिसरण संस्थाच कमजोर झालेली असते. लक्षणे काय आहेत? लो ब्लड प्रेशर म्हणजे निम्न रक्तदाबाचे दुखणे जुने असेल तर गळून गेल्यासारखे वाटते. थकवा येतो, चक्कर येते, अचानक उठून उभे राहिल्यावर चक्कर येऊन खाली पडल्यासारखं वाटते किंवा चक्कर येते, खाली पडले जाते. मेंदू, हृदय, हाडे, स्नायू आणि इतर अवयवांना रक्तपुरवठा कमी पडल्याने ही लक्षणे दिसतात. आता ह्याची कारणे काय आहेत तर अयोग्य आहार हे अर्थात याचे प्रमुख कारण आहे. यामुळे रक्तवाहिन्या शिथिल होतात. यामुळे शरीरातील सर्व भागामध्ये रक्तपुरवठा आणि पौष्टिक घटकाचा पुरवठा होत नाही. आहारामध्ये भरपूर कॅलरी, क आणि ब जीवनसत्वे नसतील तर कुपोषण होते. रक्तस्राव जास्त प्रमाणात झाला तरी सुद्धा रक्तदाब कमी होतो. आतडी, मूत्रपिंड आणि मूत्राशय यामधून सूक्ष्म प्रमाणामध्ये सतत रक्तस्राव जर होत असेल तर रक्तदाब कमी होतो. मानसिक कारणामुळे सुद्धा रक्तदाब कमी होतो. अपेक्षाभंग, निराशा यामुळे सुद्धा रक्तदाब कमी होतो. आता यावर उपचार काय? संपूर्ण शरीराकडेच लक्ष देणे आवश्यक आहे. सुरुवातीला 5 दिवस फक्त फळे खावी. संत्री, सफरचंद, अननस, द्राक्षे, पेर, पीच, पपई अशी फळे दर 5 तासांनी खावी. नंतर 3 दिवस फळासोबत दूध घ्यावे. नंतर संतुलित आहार सुरू करावा. आहारामध्ये विविध प्रकारच्या बिया, कवच, फळे, धान्ये, भाज्या आणि फळे याचा समावेश असावा. गरजेनुसार हाच क्रम काही महिन्यांनी पुन्हा एकदा करावा. फलाहाराच्या पहिले काही दिवस पोट साफ होण्यासाठी कोमट पाण्याचा इनिमा घ्यावा. बद्धकोष्ठता होऊ देऊ नये. आता यावर घरगुती उपाय काय? मिठाचा पाण्याचे थोडे घोट घेतल्यानंतर सुद्धा रक्तदाब वाढण्यास मदत होते. त्यानंतर बीट या फळाचा रस अत्यंत गुणकारी आहे. रुग्णाने सकाळ संध्याकाळ बीटाचा रस 1-1 कप घ्यावा. काही आठवड्यामध्येच फरक जाणवतो. रक्तदाब वाढवण्यासाठी जटामासी अत्यंत उपयोगी आहे. जटामासीमध्ये थोडा कापूर आणि दालचिनी घालून या मिश्रणाचा 30 ते 40 ग्रॅम असे दिवसातून 3 वेळा घ्यावे. याचा काढा करून त्याच्याही 30 ते 40 ग्रॅम या प्रमाणात 3 डोस दिवसभरात घ्यावे. प्रथिने, क आणि ब गटातील जीवनसत्वे लो ब्लड प्रेशर उपचारासाठी उपयुक्त आहेत. यापैकी पॅन्टोथेनिक ऍसिड जास्त महत्वाचे आहे. प्रथिने आणि जीवनसत्वामुळे ॲड्रिनल ग्रंथीला चालना मिळते आणि रक्तदाब सामान्य होतो. मिठामुळे सुद्धा रक्तदाब वाढतो. रक्तदाब सामान्य होईपर्यंत जेवणामध्ये मीठ जास्त घ्यावे किंवा ग्लासभर पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून रोज प्यावे. त्यामुळे सुद्धा रक्तदाब पूर्ववत होतो. याखेरीज रुग्णाने रोज खरखरीत टाळणे, अंग खसखसून असे चोळावे. श्वसनाचे व्यायाम करावे. चालणे, पोहणे, सायकल चालवणे, सूर्यनमस्कार, मोकळ्या हवेमध्ये फिरणे हे व्यायाम रुग्णाने करावे. सर्वात सोपा उपाय म्हणजे इप्सम सॉल्ट टाकून गरम पाण्याने आंघोळ करावी. टबामध्ये गरम पाण्यामध्ये 1 ते 1.5 किलो इप्सम सॉल्ट टाकावे. टबमध्ये 10 ते 20 मिनिटे बसावे. ही आंघोळ रात्री झोपताना घ्यावी. नंतर थंडी वाजणार नाही याची काळजी घ्यावी. अतिश्रम करू नये. चिंता, काळजी, नकारात्मक विचार करू नये. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.